नमस्कार. आत्मसंयम योग पाहतोय आपण. आज त्या अध्यायातला दुसरा भाग म्हणजे पहिल्या 9 श्लोकांचा एक भाग आपण पाहिला. आज आपण 10व्या श्लोकापासूनचा पुढला विचार करणार आहोत. तो करण्यापूर्वी 9 श्लोकात आपण काय पाहिलं, कारण खरं तर हा ध्यानयोग सांगण्याचा अध्याय आहे असं भगवंतांनी 5व्या अध्यायाच्या अखेरीलाच आपल्याला सांगितलं होतं. पण सुरुवातीच्या 9 श्लोकांमध्ये पुन्हा एकदा आपली सगळी तयारी त्यांनी करून घेतली. आपल्याला आठवत असेल, कर्मयोगी जरी म्हणजे कर्मयोगी आणि संन्यासी हे दोघं एकच आहेत हे सुरुवातीलाच त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं की जो संन्यासी म्हणून आपण म्हणतोय त्याला कर्म करावंच लागणार आहे. त्यामुळे कर्मयोगी आणि हा ज्ञानी हे दोघंही जण म्हणजे प्राथमिक ज्याला गोष्टी म्हणतो त्या प्राथमिक गोष्टी त्याच्या समानच आहेत असं आपल्याला दिसेल. दुसरा आपण आणखीन एक त्याच्यात मुद्दा पाहिला होता की ध्यानयोग, ज्या ध्यानयोगाचा अभ्यास आपण करतोय तो त्या कर्मयोगाचाच भाग आहे. आपल्याला लक्षात येईल की खूप कर्मयोगी असणारी माणसं म्हणजे आपल्यासमोर आत्ता असणारं आपलं पंतप्रधानांचं कार्य आपण पाहतोय, कधी करणार ध्यान, तर त्यांचा जो कर्मयोग आहे ते त्यांचं ध्यानच आहे. गोळवलकर गुरुजींसारखं व्यक्तिमत्व की जगभर फिरत होते, अशा वेळेला केव्हा करणार ते ध्यान, तर त्यांचा कर्मयोग हे ध्यानच आहे. अशा पद्धतीने ध्यान आणि कर्मयोगाचा म्हणजे ध्यान हा कर्मयोगाचा भागच आहे. अशा पद्धतीचा विचार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. याचा अर्थ ध्यान करू नये असं नाही, पण कर्मयोगी जो आहे त्यांनी केलेल्या ध्यानाचा कर्मयोगाला उपयोग होतो आणि ध्यानमार्गी जो आहे त्याला कर्म करावंच लागतं. अशा दोन्ही प्राथमिकतः कशा समान गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत. 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये स्वतःचा उद्धार करायला लागतो हे अगदी भगवंतांनी आपल्याला ठासून सांगितलं की कोणी दुसरा आपल्या उद्धारासाठी येणार नाही आहे, आपलंच आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि मग जी आत्मस्थिती आपल्याला प्राप्त होते त्याच्यासाठी प्रयत्नांची पण आवश्यकता आहे हे पण आपल्याला सांगितलं. म्हणजे उद्धरेत आत्मानं पण सांगितलं आणि प्रयत्न पण करावा लागतो हे पण सांगितलं. आणि त्याच्यानंतर जी समस्थिती या योग्याची असायला हवी ती जी लक्षणं भगवंतांनी आपल्याला सांगितली ती 7व्या, 8व्या, 9व्यामध्ये सांगितली. आपल्याला ते तिन्ही श्लोक खरं म्हणजे अतिशय सोपे वाटणारे पण आचरणाला अतिशय कठीण असणारे आहेत की जे परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. थंड आणि उष्ण आहे, मान आणि अपमान आहे, सुख आणि दुःख आहे. या सगळ्याच्या वेळेला हा जो योगी आहे याची वृत्ती शांत असते असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं. आणि आपली गडबड इथेच आहे की परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत आणि तेव्हा दोन्ही वेळेला आपली वृत्ती शांत कशी ठेवायची हा मोठा प्रश्न आहे. पण त्याला समदृष्टी असं म्हणायचं. आणि योग्याची ती स्थिती असते किंवा अशी स्थिती प्राप्त झाली की त्याला योगी म्हणायचं. यासाठी या 7व्या, 8व्या, 9व्याचा पण आपण वापर केला. दगड, सोनं, माती यातला फरक न कळण्यासारखं नाही आहे, काही फरक त्याला कळतो आहे, परंतु त्याबद्दल एक अलिप्तता असणं, निर्विकार असणं, मोह नसणं याच्यासाठी दाखवून दिलं की ह्या तिन्ही गोष्टी या योग्याला समान वाटतात. आणि तिसरी गोष्ट 9 प्रकारच्या माणसांचा आपण गेल्या वेळेला विचार केला. ही सगळी माणसं शत्रू असोत, मित्र असोत, सज्जन असोत, दुर्जन असोत, श्रीमंत असोत, गरीब असोत, आपली असोत, परकी असोत, सगळीच्या सगळी माणसं याच्या दृष्टीनं समान असतात. असे गुण, अशी लक्षणं आपण पाहिली. आजच्यापासून आपण आज जो भागाला आपण सुरुवात करणार आहोत, योगी युंजित सततम आत्मानं रहस्य स्थिता एकाकी येत चित्तात्मा निराशीर परिग्रह या 10व्या श्लोकाचा आपण अभ्यास सुरू करणार आहोत. याच्यामध्ये ध्यानयोगाला भगवंतांनी ती प्रक्रिया जी आहे ती भगवंतांनी सुरू केलेली आहे. आता योगी म्हटलं आहे आणि आत्मानं सततम युंजित असं म्हटलं आहे. आता ह्याचा अर्थ हा जो ध्यान मार्गातला योगी आहे, जो आत्मज्ञानी आहे असं म्हणूया की आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले आहे, त्याला सतत निरंतर या आत्म्याला परमात्म्याशी जोडून ठेवावं लागतं. आपलं जे स्वरूप आहे म्हणजे आपलं जे आत्मरूप आहे त्याला परमात्म्याशी जोडलेलं ठेवावं लागतं. अशी योग्याची पहिली गोष्ट आहे. योगी आत्मानं सततम युंजित. आणि मग हे असं जोडून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा लक्षणातल्या 3 गोष्टींचा उल्लेख या श्लोकात भगवंतांनी केला. त्याला म्हटलं की हा योगी कसा आहे, तर यथचित्तात्मा, त्याने आपली सगळी
मन, चित्त, इंद्रिय आपल्या नियंत्रणात ठेवलेली आहेत. तो निराशी आहे, म्हणजे काही त्याला आसक्ती नाही आहे. आणि अपरिग्रह आहे, संग्रह करण्याची वृत्ती नाही आहे, सगळं हवाय हवाय हव्यास म्हणून ठेवलेलं असं नाही आहे. पुन्हा ही 3 लक्षणं भगवंतांनी सांगितले. आपण नेहमीच दासबोध अभ्यासापासूनही पाहतो आहे की जी महत्त्वाची गोष्ट आहे ही पुन्हा पुन्हा सांगितली जाते आहे. त्यामुळे आत्ता जो योगी आपण पाहतो आहे त्याचं म्हटलं तर एकच गोष्ट सांगितली की ध्यानाचा जो मार्ग आहे त्यातलं पहिलं त्याचं उद्दिष्ट काय, तर त्याचं जे स्वरूप आहे म्हणजे त्याचा जो आत्मा आहे तो परमात्म्याशी सतत निरंतर जोडलेला असला पाहिजे. आणि हा असा जोडलेला असणारा जो योगी आहे तो योगी कसा, तर त्याची 3 लक्षणं पुन्हा सांगितली की मन इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत, तो निराशी आहे म्हणजे त्याचा कुठल्या आसक्ती नाही आहे, अपरिग्रह आहे, त्यात संग्रह करण्याची त्याची वृत्ती नाही आहे. आता आपण याचा विचार करूया. योगी युंजित सततम आत्मानं म्हटलेलं आहे ह्या आत्म्याला आत्म्यामध्येच शोधायचं आहे, सतत जोडायचं आहे. म्हणजे त्याला शोधलं पाहिजे, माहिती पाहिजे कुठे आहे तो. म्हणजे काय करायचं, आत्म्याशी जोडायचं म्हणजे नेमकं काय काय. आता एक तर स्वतःच्या आत्म्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये काय आहे याचा विचार करायचा की माझं स्वरूप काय आहे. मनामध्ये आपलं आपण परीक्षण करायचं, आपला आपण अभ्यास करायचा. म्हणजे आपल्या मनामधल्या येणाऱ्या विचारांमध्ये आपण वाहून तर जात नाही आहोत ना, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. कारण शेवटी त्या स्वरूपाशी सतत चिरंतन जर का एकरूप होऊन राहायचं असेल तर दुसरे मनात विचार येता कामा नये, तर आपल्याला तपासावं लागेल. असं केलं की आपल्याला समजतं की आपण नेमके कसे आहोत. आपण असं आहे की 4 चौघात वावरताना आपण वेगळे असतो. 4 चौघात वावरताना आपली चांगलीच बाजू दिसावी असा आपला प्रयत्न पण असतो. पण आपण जेव्हा असे स्वतःच्या विचारांवर आपलं लक्ष केंद्रित करतो ना, त्यावेळेला आपलंच आपल्याला आपण किती वाईट आहोत, किती वाईट विचार करतो हे आपल्या लक्षात येतं. आपल्यालाच लाज वाटते की हे विचार माझ्या कामनात आले. आणि हीच सुरुवात आहे. योगी स्वरूप ओळखायचं आहे, ध्यानमार्गाला जायचं आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष ध्यान कसं लावायचं हे भगवंत सांगणार आहे. तर आता ही तपासणी आपल्याला करायची आहे की ते सतत निरंतर आत्म्याशी जोडलेलं आहे का. जर आत्म्याशी जोडलेलं असेल तर असे विचार येणार नाहीत. जोपर्यंत असे विचार येतात तोपर्यंत तिथे ते जोडलेलं नाही आहे असा विचार करायला हवा. मग असं झालं तर काय करायचं, आपल्याला जोडून घ्यायचं आहे आत्म्याला, या परमात्म्याशी जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे गैरविचार आपल्या मनात येता कामा नये तसा प्रयत्न पण करायचा आहे. मग आपण आपल्याला तपासला जर असं झालं तर करायचं काय, तर मग आपल्या त्या भगवंताचा किंवा आपल्या सद्गुरूचा आपण नामजप करायचा. त्यांनी जे सांगितलं आहे त्यात ते आठवायचं, नाम घ्यायचं. जणू काही ते आपल्यासमोर बसलेले आहेत आणि ते आपल्याला काहीतरी सांगतायत असा विचार करून आपल्या मनामध्ये दुसरे कोणतेही विचार येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची. आले विचार की लगेच नाम घ्यायचं. मनात येणार दुसरे विचार येत असतील, पुन्हा येतील, त्याच्यासाठी आपण योजना करायची आहे. आणखीन एक करता येऊ शकतं की आपण आपल्या सद्गुरूची किंवा आपलं जे दैवत आहे त्या दैवताची मानस पूजा करायची, म्हणजे दुसरे विचार येणार नाहीत. आपण नेहमीच आपल्या गुरुजींचं उदाहरण घेतो की तुरुंगात असताना गुरुजी संघाच्या शाखेची मानस शाखा घ्यायचे. मग मानस शाखा घ्यायचे म्हणजे काय करायचं, तर मनाने एका शाखेत जायचं आणि त्या शाखेमध्ये जे काही दैनंदिन शाखा जशी चालते तशी सगळीच्या सगळी शाखा मनाने घ्यायची. कोण आलं होतं तिथल्या स्वयंसेवकांची नावं आठवायची, गीत पण सांगायचं, बौद्धिक पण घ्यायचं, प्रार्थना पण घ्यायची, सगळं आपण करायचं. आता हे सगळं करताना दुसरे विचार यायची शक्यताच नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या मनाला आधी ओळखायला सांगितलं भगवंतांनी. आपल्याला नुसतं आपल्याला त्या प्रत्येक भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेल्या गोष्टी आपल्या स्वतःला लावून बघायच्या आहेत. त्यावेळी भगवंतांनी आत्म्याला सांगितलं की अर्जुनाला सांगितलं की तू काय करायचं, आत्मानं सततम युंजित. आपलं हे जे स्वरूप आहे, आपला जो आत्मा आहे तो परमात्म्याशी जोडलेला असला पाहिजे, म्हणजे ध्यानयोग साधणार आहे. मग आपण आपला विचार करायला लागतो की आपल्याला हे साधेल का. मग आपल्या लक्षात येतं की अरे नाही, आपल्या मनात आणखी विचार येतात. दिसणारे न दिसणारे जे विचार आहेत ते कसे थांबवायचे, मग ते थांबवण्याचे उपाय आपण लक्षात घ्यायचे. त्यातला उपाय हा की आपला जणू काही सद्गुरू किंवा आपला ईश्वर समोर बसला आणि तो जे आपल्याला सांगतोय ते आपण करतोय, किंवा आपण त्याच्या नामस्मरणात आहोत.
किंवा काहीतरी आपण जे पठण केलेलं आहे त्याच्यात आहोत, कुठून तरी आपल्या मनात दुसरे विचार येत नाही आहेत असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि त्याला आणखीन सोपा उपाय सांगितला आहे की मानसपूजा केली तर आपल्या सद्गुरूच्या किंवा आपल्या ईश्वराच्या या दैवताच्या मानसपूजेमध्ये आपले हे जे बाकीचे विचार आहेत, भौतिक विचार, प्रापंचिक विचार किंवा या शरीरातून निर्माण होणारे विचार, हे सगळे दूर व्हायला मदत होईल. आणि भगवंताचं जे खरं स्वरूप आहे, आपल्यामध्ये असणारा जो भगवंत आहे तो आपल्याला हळूहळू समजायला लागेल. याला समर्थांनी व्याख्या केली आहे, ती लक्षात येईल आपल्याला. समर्थांनी काय, पाहावे आपण असे आपण या नावज्ञानं, हे आपल्याला पाहायला. योगी आत्मानं सततम युंजीत या या शब्दांमधून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. अशी सुरुवात करायची. अशी सुरुवात केली की म्हणजे हळूहळू या देहासंबंधीचं जे आपलं प्रेम आहे ना ते कमी होईल. की देह म्हणजे मी, देहधारण केलेला जो जीव आहे या जन्मापुरता तो आहे. हा देह जो आहे तो या जन्मापुरता आहे आणि मी या देहाचा किंवा मी या शरीराचा एक भाडेकरू आहे. आत्ता काही काळ या शरीरामध्ये मी आलेलो आहे, अशा प्रकारचा विचार आपला पक्का होईल. आता खरीच गोष्ट आहे, शरीर म्हणजे मी नाही आहे. आता जर का शरीर म्हणजे मी नाही आहे तर मग आपण असं पण म्हणू शकू की ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय किंवा हिंदू, मुसलमान हे पण काही मी नाही आहे. शरीराच्या संबंधाने ज्या ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात त्या सगळ्या गेल्या, कारण मी म्हणजे देह नाही. आणि या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं वय, आपलं वजन, आपलं दिसणं, आपलं असणं, स्त्री पुरुष, या सगळ्या गोष्टी देहासंबंधाने येतात. त्यामुळे देहासंबंधाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपोआपच वेगळ्या समजल्या जातील. आणि मग ज्या आपल्या स्वरूपाचा आपण विचार करू तिकडे म्हणजे त्या आत्मचिंतनाकडे आपण वळू आणि मग तो आत्मचिंतनाचा विचार करू शकू. या जीवाचं स्वरूप काय आहे, भगवंत माझ्यामध्ये आहे, तो भगवंत माझ्यामध्ये आहे म्हणजे काय आहे, ईश्वर म्हणजे काय आहे, ईश्वर आणि जीव याचा संबंध काय आहे, हा ब्रह्मात्मैक्यवाद जो म्हटलेला आहे की माझा जो आत्मा आहे त्याचं सतत चिरंतन परमात्म्याशी संबंध पाहिजे म्हणजे काय आहे, ह्या सगळ्याचं चिंतन चालू आहे. या सगळ्याचा विचार आपण करायला लागू आणि म्हणजे आपल्या वृत्ती आहेत त्या वृत्ती स्वस्वरूपामध्ये स्थिर राहतील. वृत्ती धावणार नाही. दुसरं काही दिसलं, बेल वाजली, आवाज झाला, आणखीन काही चाहूल लागली, काही वास आला तरी आपण डिस्टर्ब होणार नाही, कारण तिथे मन आपलं स्थिर होईल. जे आपण अहम ब्रह्मास्मी किंवा सर्वम खलुदम ब्रह्म अशी जी आपली वेदांमधली 4 वाक्य म्हणतो नेहमी, याचा अर्थ पण आपल्याला कळायला लागेल. हे सगळं सतत होण्यासाठी आपल्याला ध्यान मार्गाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे रोज सातत्याने हे काम करायचं आहे. आता व्यवहारतः सातत्याने करायचं आहे म्हणजे काय आपण ध्यानालाच बसून राहणार नाही आहोत. कर्मयोगाचा विचार सुरुवातीलाच आपण केला तर निदान आपली सुरुवात अर्धा तास, 1 तास, अधिक काळ अशी होईल आणि थोडा थोडा वेळ का होईना आपण या स्वरूपाशी एकाग्र होऊन जाऊ असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला भगवंत या श्लोकात एकाकी रहसी स्थितम असं म्हटलं आहे. एकटंच, समुदायामध्ये नाही, एकाकी, एकटंच आणि एकाच स्थानी आपल्याला स्थित राहण्याचा अभ्यास करायचा आहे. मग आपण असं काही नाही आहे की घरदार सोडायला हवं आहे, हिमालयात जायला हवं आहे, असं काही करायचं नाही आहे. पण आपल्या घरातलीच एखादी आपल्याला सोयीची असणारी जागा की जी ध्यानासाठी आपल्याला योग्य आहे, उपयोगी आहे अशी आपण ठरवायची आणि निदान थोडा वेळ तरी, अर्धा तास तरी या सगळ्या भौतिक गोष्टींच्या किंवा आपल्या अन्य सगळ्या कौटुंबिक सहवासाच्या ज्या व्यक्ती गोष्टी आहेत त्या सगळ्यांना बाजूला करून एकाकी, एकटं स्थित राहायला पाहिजे. म्हणजे योगी युंजीत सततम आत्मानं, या आत्म्याला परमात्म्यामध्ये जोडायचं आहे आणि त्याच्यासाठी एकाकी रहस्य स्थिता याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे की ते जोडण्यासाठी आपल्याला एकटं राहायला पाहिजे. छान छान अभंग असतात. एक अभंग आहे की प्रभू याहो आता मंदिरी, इथे नाही दुसरे कोणी. म्हणजे काय, तर आता ह्या मंदिरामध्ये फक्त तुम्हीच आहात, दुसरं कोणी नाही आहे. आणि मग सगळ्या पुढल्या कडव्यांमध्ये तो रागला नावाचा सासरा कसा बाहेर गेला आहे, आणखीन कशी माझी नणंद बाहेर गेली आहे, मग काय, आणि हे सगळं जे की रागलो मग हे सगळे जण आपापल्या उद्योगाला निघून गेलेत. आता कोणी प्रभू नाही आहे इथे, मी एकटीच आहे, तर आता तुम्ही माझ्याकडे असा अभंग आहे. तर प्रभू राहो आता मंदिरी म्हणजे काय, त्या मंदिरामध्ये आता तुमच्याशिवाय कोणी नाही. असं एकाकी स्थित या
याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. पुन्हा एकट्याने, एकांतात आणि एकट्याने असं दोन्ही म्हटलेलं आहे. आता एकांत आणि एकटं ही जी आपल्या चित्ताची स्थिती असायला हवी, की आपण एकाग्र व्हायला पाहिजे, एकटं असलं पाहिजे, एकांतात असलं पाहिजे. म्हणजे योगाभ्यास करताना ज्याची ह्या ध्यानमार्गामध्ये प्रगती आहे किंवा ध्यानाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्याला हे चांगलं जमेल. पण ज्याची सुरुवात आहे त्याला हे असं एकट्याला एकांतात एकाग्र होणं ही जरा थोडीशी अवघड गोष्ट वाटेल. पण ही अभ्यासाने करून घेण्यासाठी, आणि म्हणून मग अशी एखादी आपली घरातली जागा शोधायची, निवांत असेल जागा असं पाहायचं. आपला वेळ पण निवांत शोधायचा, की आपल्याला सारखं घड्याळाकडे पाहायला लागता कामा नये. आपण जी वेळ निवडली त्या वेळेला आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशी वेळ आणि अशी जागा आपण जर नीट ही ध्यान प्रक्रिया समजून घेऊन सुरुवात केली तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चित प्रयत्न साध्य आहेत. हां, वेळ लागेल पण प्रयत्नांनी करता येईल. आता हा असं जे प्रयत्न साध्य होणारी ही जी ध्यानाची गोष्ट आहे, याच्यासाठी हा जो ध्यान करणारा साधक आहे हा कसा असला पाहिजे, तर त्यांनी ठरवलं पाहिजे यात चित्तात्मा, या चित्तात उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत ना त्या नियंत्रित केल्या पाहिजेत. प्रत्येकाची तक्रार असतेच की आम्ही जपाला किंवा ध्यानाला बसलो तरी आमच्या मनातले विचार काही जात नाहीत. आणि इथे आपल्याला यापूर्वीच्या श्लोकात विजितेंद्रियः समलोष्टाश्मकांचनः समबुद्धिर्विशिष्यते या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. आपण पाहिलेले शब्द त्यालाच या सगळ्या गोष्टींना एका शब्दात या श्लोकात सांगून टाकलं, यतचित्तात्मा, की आपण हा जो पूर्वी विचार केलेला आहे की सगळे इंद्रिय, सगळ्या वृत्ती आपल्याला ताब्यात ठेवता आल्या पाहिजेत. सगळे जे काही इंद्रियांचे भोग आहेत ते सीमित स्वरूपात प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. आणि असं ज्याला करता येतं, असं ज्याला नियंत्रण ठेवता येतं त्याला स्वाभाविकच यतचित्तात्मा जमेल, आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवता येईल. आता हे परत परत सांगितलेलं आहे मी मगाशी म्हटलं तसं, की महत्त्वाची जी गोष्ट आहे आणि सामान्यतः आम्हाला जे खरंच अवघड आहे ते परत परत बिंबवलं जात आहे. अर्जुनाला नुसतं एका ओळीत सांगून पुरलेलं आहे. आता याचं स्पष्टीकरण ज्या निरनिराळ्या मंडळींनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. वरदानंद भारतींनी गीतेच्या 18 अध्यायावर 18 पुस्तकं लिहिले. याचा ध्यानयोगाचं प्रस्तावनेतच त्यांनी म्हटलं की मी ध्यानयोगाचा म्हणावा तसा अभ्यास केलेला नाही आहे, पण तरीही मी त्यांनी सांगितलेल्या प्रयत्नानिशी जर आपण केलं तर हे होऊ शकतं, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि हे पुन्हा पुन्हा का सांगितलं जातं आहे याचं कारण हेच आहे की ही खूप अवघड आहे, ही सहज जमणारी गोष्ट नाही. पण म्हणून सोडूनही द्यायची नाही आहे, जमेपर्यंत त्याच्या मागे लागायचं आहे. सामान्य माणसाचं काय होतं, आपला निश्चय कमी पडतो, नाही जमत आहे मग आपल्या ध्यानापेक्षा जपच बरा, आपल्या ठरलेल्या 13 माळा कराव्यात आणि आपल्या कामाला लागावं असं नाही. प्रयत्नपूर्वक हे पण करायचं ते पण करायचं. एकाग्र चित्त होण्यासाठी हा जो आपला अभ्यास आहे, मग नाम घेताना सुद्धा आपलं मन एकाग्र व्हायलाच हवं आहे. फक्त ध्यानामध्ये हातात माळ नसेल आणि नाम घेताना हातात माळ असेल एवढाच फरक, पण चित्त एकाग्र व्हायलाच हवं. श्रद्धा आपली पक्की असायला हवी, निष्ठा आपली पक्की असायला हवी, ठाम आपला निश्चय असायला हवा. कोणी काही सांगू दे, आपली जी साधना आहे जी सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेली असेल, आपण काही मनाशी ठरवलेली असेल, ग्रंथांच्या संतांच्या सांगण्याने आपण काहीतरी योजना केली असेल, ते सगळं आपल्याला करायला हवं. साधना बदली करायची नाही, जमत नाही आहे म्हणून सोडून द्यायची नाही आहे. आपलं ध्येय पक्कं असावं लागतं आणि त्यासाठी थोडासा शास्त्राचा ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो, मार्ग आपला निश्चित करावा लागतो. त्यासाठी जसं हे सगळं करावं लागतं तशा अगदी आपल्या जवळच्या आवडणाऱ्या गोष्टींचा त्यागही करावा लागतो. तेही आपल्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत त्या बदलाव्या लागतात, चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतात. हे सगळं मनाची अशी पक्की जोड होण्यासाठी हे सगळं करावं लागतं. यांनी काय होतं, यांनीच आपल्याला आत्मबल प्राप्त होतं आणि ज्या स्वरूपाचा विचार आपल्याला करायचा आहे, सगळे विचार आपल्याला बाजूला करायचे ते जमतं. जसं हा यतचित्तात्मा जमवायचा आहे तसं आपल्याला निराशी तेही जमवायचं आहे. अगदी निस्पृह असणं, निरीच्छ असणं हे पण जमलं पाहिजे. याचा अर्थच असा आहे की हे जे हवं नको पण आहे ते आपल्याला पूर्णपणानं कमी करता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा हव्यास आपल्या मनामध्ये असता कामा नये. जे जसं आहे तसं काहीही आपल्याला चाललं पाहिजे. आपल्या माधवानंद स्वामीजींनी त्यांच्या
पुस्तकामध्ये डॉक्टर कुर्तकोटींचे प्रसंग दिला आहे की गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते डॉक्टर कुर्तकोटी. त्यांना जेव्हा महाराजांबद्दल विचारलं, प्रत्येक शिष्याजवळ आपल्या आपल्या सद्गुरूंबद्दलच्या खूप छान छान प्रसंग गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपला या क्षेत्रामधला विश्वास वाढतो. त्यामुळे त्यांना जेव्हा महाराजांबद्दल विचारलं तेव्हा ते सांगायचे की महाराजांनी कधीही मला अमुक एक गोष्ट हवी आहे असं म्हटलंच नाही. कधीच नाही महाराज असं म्हणाले. कधी तहान लागले म्हणून त्यांनी पाणी मागितलं नाही, कधी भूक लागली म्हणून त्यांनी खायला मागितलं नाही, कधी थंडीच्या दिवसात त्यांनी गरम कपडे मागितले नाहीत, कधी उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी गार पाणी किंवा पंखा मागितला नाही. म्हणजे मुळात जे महापुरुष असतात ना, हे जे आत्मज्ञानी असतात ना, किंवा हे जे योगी ब्रह्मज्ञानी असतात ना, या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला दिसेल की या साधकावस्थेत असताना त्यांचे जे प्रयत्न असतात ती सगळी ही प्रयत्नांची प्रेरणा आपल्याला या संत मंडळींकडून मिळते. एकदम त्यांना हे साधलं का, तर त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मग आपण यांचे प्रसंग ऐकून काय पाहायचं, तर या प्रसंगातून आपण या मंडळींच्या प्रयत्नांची प्रेरणा आपल्याकडे घ्यायची आणि आपण त्या प्रेरणेने आपल्यामध्ये काही बदल करू शकतो का असा प्रयत्न करायचा. असं आहे की आपल्या भोवतालची परिस्थिती, आपलं एकंदर भौतिक जीवन, आपल्या व्यक्ती, वस्तू, प्रसंग, हे सगळं जे काही आहे ना, ती जशी आहे तशी आपल्याला मान्य करावी लागते. मला कशी हवी आहे हे नाही आहे, जशी आपल्याला आहे, जसं आहे तसं आपल्याला स्वीकारावं लागतं. असली छानपैकी स्वतंत्र खोली आणि आपल्याला ध्यानाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर काय करायचं, तर असेल त्याच्यातच आपल्याला काय करता येईल असा प्रयत्न करायचा. त्यामुळे जे जसं आहे ना ते स्वीकारावं लागतं. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की प्रारब्धाप्रमाणे होईल, मग कशाला पाहिजेत. नेहमीचा हा विचार आहे. प्रयत्न आणि प्रारब्ध याबद्दल खूप मोठे वाद होतात. निराश न होता, खचून न जाता आपलं जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाकडे वाटचाल करावीच लागते. त्यामुळे ते करत राहायचं. हा जो प्रयत्नांचा आणि प्रारब्धाचा वाद आहे ना, त्या वादाबद्दल विचार करायला लागलं की असं वाटतं की एकीकडे जे काही घडायचं आहे तेच घडणार आहे असं सांगितलं जातं, पण यातनं तो देव जाणावा असं पण सांगितलं जातं. मग आता प्रारब्धावरती लक्ष ठेवायचं का, म्हणजे जे होईल ते होईल, कशाला पाहिजे, आपण शांत राहावं असं म्हणायचं, की प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळवायचं, असा आपल्यापुढे प्रश्न पडतो. आता हा नेहमीचा प्रश्न एका साधकाने विनोबा भाव्याला विचारला आणि विनोबा भाव्यांनी त्याला छान उत्तर दिलं. ते उत्तर ऐकलं की आपल्या मनातला पण विचार पक्का होतो. विनोबा भावे म्हणाले की असं पहा की एका बैलाच्या गळ्यामध्ये दोरी बांधली आहे आणि साधारणपणे 30 फूट लांबीची दोरी आहे आणि दोरीचं दुसरं टोक हे एका खांबाला बांधून ठेवलं आहे. आता याचा अर्थ असा आहे की त्या बैलाला 30 फूटपर्यंत भोवताली, त्या खांबाच्या भोवती 30 फुटापर्यंत त्याला जे काही गवत आहे ते खायला मिळेल, त्याला तेवढ्या त्या 30 फुटापर्यंत हिंडता फिरता येईल. असं आहे. परंतु समजा त्या 30 फुटातल्या गवतावरती त्यांनी प्रयत्न करून गवत खाल्लं पाहिजे, 30 फूट चाललं गेलं पाहिजे, चारी बाजूला गोल त्यांनी हिंडलं पाहिजे. असं न करता तो समजा उलट दिशेने फिरला तर काय घडेल, त्या खांबाभोवती तो दोर गुंडाळला जाईल. अशा तरी अनेक फेऱ्या मारल्यानंतर हळूहळू त्याचं ते 30 फुटाचं अंतर कमी कमी होत जाईल. विनोबा भावे प्रसंग सांगतात, आपण डोळ्यापुढे आणला तर आपल्याला अंदाज येईल. आणि मग स्वाभाविकच त्याचं जे 30 फुटामध्ये असणारं गवत खायला त्याला मिळणार आहे त्याच्याविषयी ते अंतर कमी कमी होत जाईल. एखाद्याने ठरवलं की नाही उठायचंच नाही जागचं, प्रयत्नच काही करायचं नाही, बांधून ठेवला आहे ना बसून राहूया, तर त्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे जर आपल्याला आपली भूक भागवायची असेल तर त्या बैलाला प्रयत्न करायला हवे, नुसतं बसून चालणार नाही, उलट्या दिशेने पण प्रयत्न करून चालणार नाही. तर ज्या दिशेने दोरी जाते आहे त्याच दिशेने त्या 30 फूट सभोवताली असणाऱ्या परिसरामधलं गवत आपल्याला खाता येईल. पण प्रयत्न केला नाही तर नशिबात असूनसुद्धा त्याला हे मिळणार नाही. पुढे विनोबाजींनी प्रश्न करणाऱ्या साधकाला म्हटलं की आपण काय करता. त्यावर त्यांनी सांगितलं की मी एका खाजगी कंपनीमध्ये एक ज्युनियर ऑफिसर असा आहे. तेव्हा विनोबाजी म्हणाले की तुम्ही जर प्रयत्न केलात तर तुम्हाला या कंपनीमध्ये सर्वोच्च पदावरती सुद्धा जाता येईल. हां, आता
तुम्ही जिथे आहात त्या कंपनीमध्ये प्रयत्न केलात तर ठराविक वरच्या पोस्टवरती तुम्हाला जाता येईल. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही काही राष्ट्रपती होणार नाही आहात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की योग्य दिशेनं योग्य ते प्रयत्न केलं की आपल्या प्रारब्धात जे जे जास्तीत जास्त आहे ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणून प्रयत्न करावाच लागतो. चुकीच्या दिशेने प्रयत्न करून गेलं तर नाही जमणार. तर योग्य मार्गाने आणि पराकाष्ठा प्रयत्नांची करावी लागते. म्हणजे आपोआप आपलं प्रारब्ध जे की आहे त्यातलं अधिकाधिक जे ते आपल्याला मिळतं. प्रारब्धाचा दोर किती लांब आहे याची आपल्याला माहिती नसते, त्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण जितक्या लांबीचा दोर गळ्यात असेल तितक्या प्रमाणात का होईना आपल्याला ते सगळं मिळाल्याखेच राहत नाही, असा विचार त्यांनी आपल्याला याच्यातून सांगितला. त्यामुळे यतचित्तात्मा, निराशी, अलिप्त असणं हे पण जमलं पाहिजे. आणि तिसरं तरी अपरिग्रह. आता या अपरिग्रहाचे सुद्धा ना इथे जो अर्थ आहे तो आपण घेऊया. आपण दोन अर्थ आहेत. एक अपरिग्रह म्हणजे दासबोधात आपण जे म्हटलं की कोणाचा उपकार घेऊ नये. कोणाचा उपकार घ्यायचा नाही समर्थ म्हणतात, पण कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. हे तर आहेच की कोणाकडून उगाच्या उगाच आपण असं हे करायचं नाही. उलट जर का असं झालं तर आपण त्या उपकाराची चांगल्याच गोष्टीला फेड पण करायचे असं समर्थ व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगतात. ते बरोबरच आहे. या ठिकाणी आपल्याला जो काही या ध्यानयोगाच्या संबंधाने या अपरिग्रहाचा अर्थ घ्यायचा आहे तर इथे त्याचा अर्थ आहे संग्रह करायचा नाही. म्हणजे वस्तू जमवण्याचं आपल्याला हौस असते आणि मग तेवढ्या वस्तू जेवढ्या आपण जास्ती जमतो तेवढ्या त्या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे ती पण आपली जबाबदारी वाढते. पुन्हा असं आहे की त्या वस्तू माझ्या आहेत, मी आणली आहेत, एवढी किंमत टाकून आणली आहेत, किती दिवसांपासून होतं आणि आत्ता ती मला मिळाली आहे. त्यामुळे ते ममत्व पण आलं. म्हणजे ती वस्तू आणणं, ती सांभाळणं, ती माझी आहे म्हणून तिच्यावर महत्त्व ठेवणं, हे सगळं जे की आहे ना ते ह्या संग्रह करणाऱ्या वृत्तीतून निर्माण होणारी गोष्ट आहे. आणि योग स्थितीमध्ये हे जे काही आपण आत्मज्ञानाचा विचार करतो आहे याच्यामध्ये हे अशा वस्तूंचा संग्रह करणं काही योग्य नाही आहे. त्यामुळे त्यांनी अपरिग्रह हे पण आपल्याला सांगितलं. संसारी माणसांना प्रपंच चालवण्यासाठी काही गोष्टी आवश्यकच असतात. त्यामुळे काही गोष्टींचा संग्रह करणं हे क्रमप्राप्त आहे. अगदीच काही आपल्याला वस्तूंशिवाय राग, पण निदान कमीत कमी गरजा आपल्या ठेवणं हे तर आपल्याला करता येऊ शकेल. हल्ली असं नेहमीच साधारणपणानं आमच्या वयाच्या सगळ्या आम्ही एकमेकी भेटल्या की म्हणत असतो की आता मला सगळ्या वस्तू कमी करायच्या आहेत, आता मला सगळ्या वस्तू कमी करायच्या आहेत. याच्यामागचं कारण तेच असतं की खरोखरच आता एक क्षण असा येतो की आता असं वाटतं की आता हा संग्रह नको. आणि या क्षेत्रामध्ये भगवंत आपल्याला हे महत्त्वाचं लक्षण सांगतात की योग्याला अपरिग्रह संग्रह. गुरुदेव रानड्यांच्याबद्दल असं सांगतात की एवढे प्राध्यापक होते पण त्यांची जी नेमाची खोली होती ना त्या नेमाच्या खोलीमध्ये काहीही नसायचं. आपल्याला असं वाटेल की अरे निदान अनेक ग्रंथ तरी तिथे असतील, अनेक पुस्तकं असतील, अभ्यास, काही नाही. नेमाला बसायचं तर फक्त आसन, समोर भगवंत आणि दोरीवरती फक्त अंघोळीचे कपडे, कपड्याची जोडी, या पलीकडे काही नाही. त्यामुळे मी तर असं म्हणते की योगी माणसाला अपरिग्रह म्हणजे हे जमलं पाहिजे, संग्रह न करणं जमायला पाहिजे. आम्हा प्रापंचिक माणसाला निदान आपण कमीत कमी वस्तूंमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी ध्यानाला बसणार आहोत, आता आपण ध्यानाचा अभ्यासाचा विचार करतो आहे म्हणून ध्यानाला जिथे बसणार आहोत तिथे निदान संग्रह ठेवून आपण वस्तू गोळा केलेल्या नाहीत ना, एवढा तर प्रयत्न करणार काय. त्या खोलीत त्या जागी तरी जवळपास आपल्याला कमीत कमी वस्तूंच्या संग्रहामध्ये राहता येईल का असा प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणजे माऊलींनी ना याला पंथराज म्हटलं आहे. हा जो ध्यानयोग आहे याला त्यांनी छान नाव दिलं आहे, तर हा पंथराज आहे. सगळे मार्ग सांगितले आहेत त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. आणि ही जी ध्यानाची म्हणजे माऊलींच्या शब्दात ह्या पंथराजाची जी तयारी आपण करतो आहे ती या श्लोकामध्ये त्यांनी आपली मानसिक आणि शारीरिक तयारी करून घेतली. एकाग्रता हवी आहे म्हणाले, एकाकी म्हणजे एकटं असलं पाहिजे, एकांत असला पाहिजे, एकाग्रता साधली पाहिजे आणि जोडलं गेलं पाहिजे. अशी शारीरिक आणि मानसिक ही तयारी माऊलींनी हे भगवंतानी या श्लोकामध्ये करून घेतली आणि ध्यान यशस्वीपणाने आपल्याला करता येईल असं म्हटलं. आता पुढल्या श्लोकामध्ये
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युश्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. म्हणजे आता इथे आपल्याला जिथे आपण बसणार आहोत, ध्यानाची जी जागा आहे त्या जागेसंबंधी भगवंता सांगतायत. अगदी सोपं, शुचौ देशे पवित्र जागा असावी, स्वच्छ शुद्ध जागा हवी. आपण आता तुम्ही आम्ही ध्यानाला जपाला बसतो ते साधारणपणानं भगवंताच्या आपली जी देवघर ज्याला म्हणतो तिथे असतं. त्यामुळे ती जागा आपली पवित्र स्वच्छ शुद्ध, अन्य कुठल्या गोष्टी त्या जागी होत नाहीत. अगदी खायला वगैरे सुद्धा आपण जेवायला पण त्या खोलीत बसत नाही. अशा पद्धतीने ती जी काही आपण जागा निवडली असेल ती असावी, स्वच्छ असावी, शुद्ध असावी, पवित्र असावी. पुढे म्हटलं की चैलाजिन कुशोत्तरम. जमिनीवरती जर आपण ध्यानाला बसणार असलो, आता हा गीतेच्या वेळेच्या काळामधला सगळा आहे. आज आपल्याला तसंच्या तसं जमणार नाही. म्हणजे आपल्याला तो दर्भ, कुश नावाचा दर्भ, मग ते सगळे सारख्या लांबीचे असायला पाहिजेत आणि तशी त्याची रचना करून त्या दर्भ घेतले पाहिजेत. त्यावर हलनाचं कातड असलं पाहिजे आणि त्याच्यावरती मग स्वच्छ वस्त्र असलं पाहिजे असं आपल्याला सांगतात. तर आता हे सगळं आत्ता आपल्याला शक्य नाही. आपण श्लोकाचं स्पष्टीकरण पाहताना पाहूया की याच्याऐवजी आपल्याला सोप्यात सोपं काय करता येईल. आणि मग न अति उच्चितम म्हणजे अति उंच नाही, न अति नीचम फार सखल पण नाही, जमिनीच्या याला आपल्या थोडंसं उंचीवरती बसता येईल असं. आणि आत्मनः आसनम स्वतःचं आसन असलं पाहिजे, स्थिरम प्रतिष्ठाप्य आणि स्थिरपणानं स्थापन करावं म्हणजे आपल्याला ध्यान साधेल. असं एक ज्याला काय म्हणायचं की ध्यानाची जागा कशी असावी आणि आपण ध्यानाला बसण्यासाठी आपली रचना कशी असावी एवढंच या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. मग आता आपण चालू काळाचा विचार करून या श्लोकाचा अर्थ लावायला हवा. त्यावेळेला जसं सांगितलं तसं आत्ता की आपल्याला दर्भ आसनं आणि हरणाचं कातडं मिळणं शक्य नाही. त्यामुळे ते न घेता आपल्याला काय करता येईल तर आपल्या घरातली एखादी चांगली खोली असावी, शांत पवित्र जागा असावी, जो काही कोपरा, जे काही बाल्कनीतलं जी जागा जी असेल ती घ्यावी. नित्याने ती एकच जागा असावी जी ठरवलेली आहे ती. ज्या ठिकाणी आपण साधना करतो आहे त्या जागेला सुद्धा आपोआप पवित्र येतं, ठरवलं की घडतं. फार उंच नको, फार सखल नको. म्हणजे उंच तर मग आपण समजा एखाद्याने स्टुलावर वगैरे बसून घ्या तर असुरक्षित वाटेल, आपल्याला पडू की काय वाटेल. तर आपले पाय जमिनीला टेकलेले नसतील तर आपल्याला ते आसन आपलं डळमळीत होईल, पडण्याची भीती निर्माण होईल. त्यामुळे उंच नको. अगदी जमिनीवर पण नको, कुठे किडा मुंगी डास असू शकतो, फरशीगार असू शकते, म्हणून अगदी जमिनीवर पण नको. मग आपल्याला काय करता येईल तर ह्या सगळ्या वर्णनावरून आपल्याला आत्ता जे उपलब्ध आहे त्या उपलब्धतेप्रमाणे विचार केला तर आपण सोफ्यावर बसावं, खुर्चीत बसावं, गादीवर बसावं. आपल्याला जे सुखाचं वाटतं आहे त्या ठिकाणी आपण किंवा सतरंजी घालावी, सतरंजीवर एखादं धुतवस्त्र घालावं आणि त्यावरती ध्यानाला बसावं असा त्याच्या मागचा खरा आपण आपल्यासाठी काढलेला अर्थ. आता हा श्लोक वाचताना मला असं वाटलं की एवढ्या गीतेचा विचार करताना किती प्राथमिक गोष्ट भगवंत सांगतोय. हे कशाला सांगायचं, हे तर काय कुणालाही कळणारी गोष्ट आहे. ह्याच्यात काही फार विशेष नाही आहे की आपल्याला आधीच्या ह्याच्यात सांगून झालं आहे की एकांतात असावं, एकटं असावं ध्यान करताना आणि पुन्हा सगळी लक्षणं पण सांगून झाले. तर आता या श्लोकामागचा हेतू काय असेल. ज्ञानेश्वरी वाचली की आपल्याला या श्लोकाचा हेतू कळतो. माऊलीने इतकं सुंदर या श्लोकामध्ये वर्णन ते कशी जागा असावी, ध्यानाची जागा कशी असावी. इथे नुसतं आपल्याला सांगितलं स्थिरमासनमात्मना नात्युश्रितम नातिनीचम आणि चैलाजिन कुशोत्तरम असं सांगून टाकलं की स्थिर असावं, उंच नको, सखल नको आणि अशा प्रकारे दर्भ असणारं, हरणाचं कातड असणारं, स्वच्छ वस्त्र असणारं असं असावं असं सांगितलं. पण माऊलींनी याचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे की आज मला की मोह आवरला नाही. मी ओव्या नाही सांगणार पण माऊलींनी सांगितल्याचा थोडासा भावार्थ तुमच्यासमोर सांगणार आहे. माऊली असं म्हणतात, खरं तर विचार करायला लागलं तर हे जे गुह्य ज्ञान आपल्याला अनुभवायचं आहे याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे माऊली जे काही या ध्यानासंबंधीचे विवरण गोड करतात ते सांगत असताना आपल्या लक्षात आहे की माऊलींनी या सगळ्याचं काही प्रत्यक्ष केलेलं नाही आहे. माऊलींनी म्हटलं तर काय, त्यांचं जागा ठरलेली होती की नेवाशाला एका दगडाला टेकून ते बसले आणि त्यांचं ध्यान लागलं. किंवा स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात आपण कितीतरी पाहतो की जिथे बसतील तिथे त्यांचं ध्यान लागायचं आणि अगदी लहान वयापासून ही ध्यानाची किमया त्यांना जमलेली होती. अगदी मुलांच्या आपल्या
मुलांबरोबर खेळताय आणि खेळताना जसं आऊट झाल्यानंतर आपण बसतो तसं बसलं की त्यांचं ध्यान लागायचं, अशासुद्धा गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. त्यामुळे ध्यानाचं हे जे काही ज्ञान आहे किंवा हे गुह्य ज्ञान या ध्यानाने आपल्याला मिळवायचं आहे, त्याचा काही आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, तर माऊली तुमचा आमचा विचार करतात. जागा निश्चित हवी, स्थान निश्चित हवं, स्थिरता हवी, ही गोष्ट आहेच. अशी जागा घ्यावी की आपल्याला माऊली म्हणतात की अशा जागी बसावं की तिथून आपल्याला उठावंसंच वाटत नाही. अशी जागा निवडावी की तिथे बसलं ना की तिथून जाऊच नाही असं वाटतं. त्या जागी ती जागा पाहताच आपल्या मनामध्ये दुपटीनं वैराग्य निर्माण व्हावं. म्हणजे वैराग्य निर्माण होण्यासाठी ही सगळी साधना करायची, पण जागेमध्येच अशी जादू असावी की आपोआप मनामध्ये वैराग्य यावं. छान थंड हवा असावी, संध्याकाळची वेळ असावी, शांत वातावरण असावं, सुंदर फुलं फुललेली असावी. माऊली वर्णन करतात. मी परत आपल्याला सांगते की माऊलींना हे सगळं मिळालं होतं का, तर नाही. ते नेवाशाला दगडाला टेकून बसून त्यांनी ध्यान लावलं होतं, पण ते वर्णन मात्र असं करतात की अशी छान जागा निवडावी. आणि आता मला काही नको असं मनाची तयारी झाली पाहिजे, असं आपल्याला वाटावं की आता अगदी तृप्त, आता मला काही नको. अशी जागा आहे की त्या जाऊच नाही आहे. सगळ्या प्रकारची जी वखवक ज्याला म्हणतो, हव्या ज्याला म्हणतो, ते ऐहिक भोग ज्याला म्हणतो, त्या सगळ्यांची निवृत्ती व्हावी, काहीच नको, अशा जागी यावं. पुन्हा संतांचं वास्तव्य असणारी ती पवित्र जागा असावी. मनाला अतिशय आनंद देणारी, संतोष देणारी अशी जागा असावी. आपण जो काही अभ्यास करतो आहे त्या अभ्यासाला हुरूप येणारी अशी जागा हवी. साधनेला मदत त्या जागी गेल्यावर झाली पाहिजे. आपलं ध्यान लागण्यासाठी लागणारं जे मनाला धैर्य हवं असतं ना, ते पण तिथे वाढावं असं माऊली आपल्याला सांगतात. आणि आता म्हटलं तसं अशी जी पवित्र जागा आहे किंवा संतांनी ज्या जागी अशा प्रकारचं ध्यान केलेलं आहे, अशा जागी आपोआपच ना चांगल्या विचारांचे तरंग आलेले असतात. आणि आपलं मन देखील अशा ठिकाणी थोडं सूक्ष्म संवेदनशील होतं. जसं आपण म्हणतो की गोंदवलेला गेलं की नाम चांगलं घेतलं जातं, आपोआपच आहे. किंवा रवींद्र भट शिवथरघईत बसून त्यांनी भेदिले सूर्यमंडळा ही कादंबरी लिहिली. ज्याचं चरित्र आपण लिहिणार आहोत त्या संतांच्या प्रत्यक्ष यांनी पुनीत झालेली ती जागा आहे. आणि त्या ठिकाणी गेलं की मला त्या ग्रंथलेखनाला नक्कीच छान माझी प्रगती होईल असं त्याला वाटल्यामुळे ती जागा त्यांनी निवडली असं आपण पाहिलं. म्हणजे खरं तर असं आहे, माऊली आपल्याला म्हणतात की अगदी तुम्ही आम्ही तर अशा प्रकारची जागा दिसल्यानंतर छानपैकी ध्यानाला आपल्या जोड मिळेलच. पण नास्तिक जरी असला, ईश्वराला मानत जरी तो नसला, तरीसुद्धा आपल्या असं लक्षात येईल की त्याच्याही मनाला अशा जागी गेलं की स्थिरता प्राप्त होईल. आपल्याला अनेकदा अनुभव येतो शिवथरघईमध्ये, साधारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला जे नवीन मंडळी आलेली असतात ती बघून अगदी खुश होतातच. पण जी भाड्याने गाडी केलेली असते, तो ड्रायव्हर बिचारा असतो, तो जर नव्याने तिथे आलेला असेल तर तो काय सुंदर जागा आहे ही, खरोखरच इथून हलूच नाही असं वाटतं. असा जो सहज उद्गार निघतो ना, त्याच्यावरून कळतं की माऊली आपल्याला तेच सांगतात की जागा अशी निवडायची की त्या ठिकाणी गेलं की आता इथून जायचंच नाही असं वाटावं. कण्व मुनींच्या आश्रमामध्ये गेला दुष्यंत राजा, आणि त्या कण्व मुनींच्या आश्रमाचं जे वातावरण दुष्यंत राजाने पाहिलं आणि तो शिकार विसरूनच गेला की गायी व्याघ्र एके ठाई आले असं वर्णन केलं आहे की त्या आश्रमामध्ये कोणी कोणाचं शत्रू नव्हतंच. गायी आणि वाघ एका जागी हे करत होते. आता हे सगळं दुष्यंतानी पाहिलं, असं वाटलं की अरे हे मी काहीतरी वेगळंच पाहतोय आणि याचीच ओढ आपल्याला आहे असं लक्षात आलं. आणि म्हणून तो म्हणतो की मी सगळं विसरूनच गेलो. असं जिथे पवित्रता आहे, जिथे भगवंत स्वतः जणू काही प्रगट झालेला आहे असं आपल्याला दिसतं आहे, तो जो काही आहे तोच प्रत्यक्ष ब्रह्मानुभव आहे. अशा जागी गेलं की अशा प्रकारच्या अनुभवाला काही वेळ लागत नाही. खरं तर आपण नेहमी म्हणतो भगवंत सगळीकडे आहे आणि माऊली मात्र असं जागेचं वर्णन करतात. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की अशा ठिकाणी गेलं की हात आपले सहज जोडले जातात. भगवंत सगळीकडेच आहे, परंतु अशी काही भगवंताच्या प्रकट होण्याच्या जागा पण असतात की तिथे आपोआप हात आपले जोडले जातात. इतकंच थांबत नाहीत माऊली पुढे म्हणतात
की आणखीन काय असावं माहिती आहे का, साधकांची वस्ती असावी, पण फार नसावी बरं का, सामान्यांची वर्दळ नसावी, साधकांची वस्ती असावी. साधकांची वस्ती असली की साधक एक दुसऱ्याची काळजी बरोबर घेतात, कसं वागावं बरोबर कळतं, आणि सामान्य माणसाला हा पोच राहत नाही. आपण नेहमी किती वेळा अनुभव घेतो, छानपैकी मंदिरात काहीतरी कीर्तन चाललेलं असतं, प्रवचन चाललेलं असतं, आणि कोणीतरी दर्शनाला म्हणतो, त्यांना जागा ठेवलेली असते, दुसऱ्या बाजूने दर्शनाला जाण्याची नाही असं नाही, शांतपणाने दर्शन घेऊन जावं ना, तर टाण टाण घंटा वाजवतात. अरे इथे काही कार्यक्रम चालला आहे, कोणी प्रवचन करताय, कोणी ऐकायला बसले मंडळी. तर सामान्यांची वर्दळ नसावी, पण साधकांची वस्ती असावी, असं बाहुली आपल्याला सांगतात. पुन्हा म्हणतात की जागा ओसाड नसावी, कुठेतरी एकदम जंगलामध्ये जाऊन बसायचं असं नाही आहे, पण फार गडबड पण नसावी, खूप सारखा आला गेला, गाड्या, हॉर्न, लाऊडस्पीकर असं पण नको, आणि कुठेतरी एकदम ओसाड जागी जायचं आहे असं पण नको. त्यामुळे अशा बरं दुसरं बाहुली छान सांगतात, ते म्हणतात अशी जागा असावी की छान अमृतासारखी गोड फळं झाडावरती लटकलेली आहेत आणि ती आपल्याला मिळणार आहेत, अशी बाग असावी की जिथे अमृतासारखी गोड फळं लागलेली आहेत. शुद्ध निर्मळ पाण्याचा झरा तिथे आहे. पुढे म्हणतात नुसता झरा नाही तर कसं आहे, अगदी कुठेतरी घरीच जायचं की जिथे सूर्यप्रकाश पण येत नाही आहे अशी पण जागा नको बरं का, खूप कडक सूर्यप्रकाश नको आणि सूर्यप्रकाश येतच नाही अशी पण जागा नको. काय नेमकं आपल्याला हवं आहे ना, ते माऊलीने छान वर्णन केलं आहे. असं आहे की पाण्याची जागा आहे, अशा प्रकारे झाडं वगैरे खूप आहेत, तर मग श्वापदं असू शकतील, पण श्वापदं नकोत, त्यात अगदी पोपट आणि भुंगेसुद्धा नकोत, कारण आवाज खूप करतात ना, त्यामुळे तेसुद्धा नकोत. पण ठीक आहे, पाणी जवळ आहे तर राजहंस येऊ देत ना, 4-2 चकोर आले तरी चालतील, चक्रवाक पक्ष्यांची जोडी दिसावी, राजहंस यावेत, कधीतरी कोकिळ पण यावा, असं माऊली छान वर्णन करतात. आणि म्हणतात ही जागा अशी, ध्यानाची जागा ही अशी असावी. पुढे म्हणतात अगदीच असं वाटलं तर खरं म्हणजे ते आवाज करतात म्हणून मोर नको, पण तरी एखाद वेळेला मोरांनी येऊन जायला माझी ना नाही आहे, असंही जाता जाता सांगतात. असं जागा कशी असावी याचं फार सुंदर वर्णन माऊलीने आपल्या केलं आहे. आणि हे सगळं निरंतर कायम असावं, कारण ही जागा आपल्याला निरंतर ध्यानासाठी असायला हवी ना. पण मग अशी जागा शोधून काढावी, 2-4 दिवस राहून बघावं, शोधून काढावी म्हणजे काय करावं तर तिथे राहून बघावं आपल्याला काय होत आहे. एखादी गुहा, एखादा मठ, एखादं मंदिर, एखादी जागा अशी पाहावी आणि तिथे एकांत आहे ना, आपलं तिथे ध्यान लागेल ना. माऊली म्हणतात मी हे सगळं काय एवढं सांगतो आहे, एवढा सगळा विचार तुमच्यापुढे मांडण्यामागचा उद्देश काय आहे, तर त्याच्यामागचं खरं कारण असं आहे की आसन बदलायचं नाही. ध्यानाला बसायचं आहे तर ध्यानाला बसताना आसन बदलायचं नाही, म्हणून जागा निवडतानाच विचार करूनच जागा निवडायची. प्रसंगपरत्वे सामान्य आम्हाला बदल करावा लागतो तो भाग वेगळा, परंतु ध्यानाची जागा ही बदलायची नसते. म्हणून माऊली आपल्याला त्या ध्यानाबद्दल एवढं सुंदर वर्णन करून सांगतात. आज मला खरंच ह्या श्लोकाचं विचार करताना राहवलं नाही की त्यावेळी माऊलीने जी जागा स्वतःसाठी नाही निवडली, पण तुमचं आमचं मन रमावं, तुमच्या आमच्या चित्तात दुसऱ्या अन्य कुठल्या गोष्टी येऊ नयेत आणि ध्यानाचा अभ्यास आपला चांगला व्हावा, यासाठी माऊलीने आपल्याला जागा निवडायला मदत केली आहे. अशी जागा शोधून काढा म्हटलं आहे. ह्या ठिकाणी आपलं चित्त, मन, इंद्रिय सगळी बरोबर ताब्यात ठेवता येतील. आता प्रश्न असा आहे की ही ताब्यात ठेवायची आणि एकीकडे आपल्या या सगळ्या चित्ताची, मनाची, अंतःकरणाची शुद्धी करायची. योगाभ्यासाला असं शुद्ध अंतःकरण हवं आहे, म्हणजे आता इथून पुढे विचार येऊ द्यायचं नाहीत, बरोबर आहे, पण त्या विचारांचा आधी होताच ना आपल्या मनामध्ये, तर तोही आपल्याला करून अंतःकरण शुद्ध करायचा आहे. तो भाग आपण पुढल्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. आज आपण जागा निवडली आहे, एकाग्रतेनं, एकांतात, एकट्याने ध्यानाचा अभ्यास करून त्या परमात्म्याशी आपल्या आत्म्याची जोड घालून दिली आहे. आता पुढल्या वेळेला आपण आपलं अंतःकरण शुद्ध कसं करायचं त्याचा अभ्यास करूया. धन्यवाद.